यांच्या या ठिकाणी संघाने ग्रामस्थांच्या वतीने. तर नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता आपण आहे दिवे घाटाच्या खाली आणि इथं पाहू शकता पालखी येणार आहे आणि आपण एक्झॅक्ट आपला जे पालखी विसावा आहे जिथं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिथं थांबते तिथं आलेलो आपण. आत्ता पालखी आपल्यापासून जवळजवळ 1.5-2 किलोमीटर मागे आहे. पालखीला यायला किमान अजून 1-1.5 तास लागेल. पण लोक ही पुढे जाऊन घाटाच्या वरती त्यांची जी ठिकाणं असतात त्यांच्या तिथं स्थान असतं तिथं जाऊन बघतात. आता घाटाच्या इकडे तर पाऊस चाललेलो आहे. अजून इकडे पाऊसची काय अजून तर इकडे काय पाऊस वगैरे आलेला नाहीये. मग आता बघू. बाकी गर्दी भयानक आहे. सगळेजण माऊली माऊली करत करत पुढं पुढं चाललेले आहेत आणि थोडं आपण पण पुढं जाऊन पावसाने जोरात पकडलेला आहे. आता आपण मस्त कडक एक स्पेशल चहा पिऊ आणि मग माऊलीच्या विसावाच्या पलीकडे जाऊ. विसावा तिकडच्या बाजूला आहे. आपण थोडं पुढं पुढं चालत आलेलो आहे. चहा घेऊ आणि मग जाऊ. चहा पिऊ आणि मग जाऊ पुढे. पाऊस कमी झालेला आहे म्हणजे थोडक्यात घ्यायला लागते. त्याच्यात चहा घेऊ मस्त गरम गरम आणि जाऊ. चहा पण बासुंदीची आहे. पाऊस पण गेलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता इकडं गर्दी बेकार आहे. भरपूर गर्दी आहे. सगळे माऊली माऊली म्हणत म्हणत पुढं पुढं झालं. अशाच घाटातून इकडून वरच्या बाजूला तिकडच्या बाजूला ह्या टेम्पो मला आपल्याला घाट दिसत नाही पण सगळे घाटामध्ये जाणार आहे. तिथून झूम करून दाखवतो. हे सगळी तिकडं इकडून सरळ माऊलींच्या तिकडं त्या तिकडं कोपऱ्याला जाणार सगळी लोक इकडे. आपण त्याला परत पालखी उत्सवाच्या तिकडे चाललेलो आहे कारण की ते दृश्य बघण्यासारखे आहे. कारण की तिथं आरती होती आणि आरती झाल्यानंतर पालखी ही त्याच घाटातून वरती जाते सासवडच्या इकडं. सासवडच्या इकडे एक मुक्काम असतो आणि तिथून पुढं मग जेजुरी वगैरे त्या मार्गाने निघून जाते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. आता पालखी इथे येईल विसाव्याच्या इथे एक आरती केली जाईल संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि मग गाडी जाईल पुढे. पालखी जाईल पुढे. हे बाकी छोट्या छोट्या दिंड्या असतात गावकऱ्यांच्या त्या दिंड्या त्या आणि गावकरी त्या त्या भागातले. या ठिकाणी सगळे यांच्या या ठिकाणी संघाने ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर असलेल्या मानाच्या दिंड्या यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज की संत ज्ञानेश्वर महाराज की सर्वांनी शिस्तीने पालन करायचं. सर्वांना शिस्तीने दर्शन होईल याची सर्वांनी सर्व करा. आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतो तो आपण या ठिकाणी होतो. त्यामध्ये सवाल आपलं पाकिट घेऊन जायचं त्याच्यामध्ये पैसे आणि लायसन्स रिटर्न डॉक्युमेंट कृपया आपले कुठे असताना आपण या ठिकाणी माहिती संपर्कात आणायचं. मागणीच्या रथाचे मानाचे गैरवाल कोंडे साहेब आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतो.
पाठीमागून कोणी रंगवून नका ठेवूसाठी या रिक्षात समोरून कोणी जायचं नाही आतमध्ये. स्पेशल